Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. लोकसभा निवडणुका संपताच आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुती सरकारकडून अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महिलांसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा केली। ही घोषणा होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा होताच मोठ्या प्रमाणात ही योजना चर्चेत आली। महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या योजनेला मिळत असला तरी विरोधकांकडून या योजनेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, कारण मतांची बनवाबनवी करण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं। या योजनेमध्ये काही अटी होत्या, जी उत्पन्न 2.5 लाख असेल ही अट असेल, त्याचबरोबर डोमेसाइल सर्टिफिकेटची अट असेल। या सगळ्या अटी पाहता या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात महिलांना घेता येणार नाही अशी टीका विरोधकांनी केली। त्याचबरोबर महिलांची मोठ्या प्रमाणात कार्यालयांबाहेर तहसील कार्यालयांबाहेर गर्दी, हे सगळं पाहता आता सरकारकडून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत। एकूण 7 बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत। डोमेसाइल सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाची जी अट असेल, या सगळ्यांमध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत, कुठले मोठे हे बदल आहेत आणि हे सगळे बदल पाहता सरसकट आता सगळ्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे का? आणि मध्य प्रदेश सरकारला लाडली बहिणा या योजनेचा जो लाभ झाला तोच लाभ आता तशाच प्रकारचा लाभ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारला होणार आहे का? हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर या योजनेमध्ये कुठले मोठे 7 बदल करण्यात आलेले आहेत हे जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजेच या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। महिलांची तहसील कार्यालयाबाहेर होणारी गर्दी पाहता, त्याचबरोबर जे दाखले होते या योजनेमध्ये पात्रतेसाठी जे दाखले लागणार होते त्या दाखल्यांसाठी जो कालावधी आहे तो मोठा असल्यामुळे आता महिलांकडून कुठेतरी या योजनेसंदर्भात रोष व्यक्त करण्यात येत होता आणि तेच पाहता सरकारने आता जी मुदत आहे या योजनेचा अर्ज भरण्याची ती वाढवलेली आहे। पहिले जी ही मुदत होती ती 1 जुलै ते 15 जुलै 2024 अशी होती, आता ती वाढवून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला आता या योजनेसाठी जो अर्ज आहे तो 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरता येणार आहे। त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची जी अट होती जिच्यात बदल करण्यात आलेला आहे ती म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट आवश्यक असल्याचं या योजनेमध्ये म्हणण्यात आलं होतं। पण आता डोमेसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसलं तरी चालणार आहे, पण डोमेसाइल सर्टिफिकेट ऐवजी तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतंही ओळखपत्र असलं तर चालणार आहे। हे ओळखपत्र सरकार ग्राह्य धरणार आहे। तिसरा आणि महत्त्वाचा बदल म्हणजेच या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात गावातून म्हणजेच मराठवाडा असेल किंवा ज्या खेडोपाड्यातून ज्या महिला येतात ज्यांच्याकडे शेती आहे त्या कुठेतरी या योजनेपासून वंचित राहू नये, त्याच्यामुळेच ही शेतीची अट वगळण्यात आल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर चौथा आणि महत्त्वाची जी अट आहे ती बदलण्यात आलेली आहे ती म्हणजेच या योजनेत आता लाभार्थी महिलांचा वयोगट, जी वयोमर्यादा होती ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। पहिले आपण बघितलं तर 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता, आता हे वाढवून 21 ते 65 वर्ष वयोगट अशी ही अट करण्यात आलेली आहे। म्हणजेच 21 ते 65 या वयोगटामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्याचबरोबर परराज्यात जर तुमचा जन्म झालेला असेल, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महाराष्ट्रातील एका माणसाबरोबर पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर अशा बाबतीत काय करावं, तर अशा बाबतीत तुमच्याकडे तुमच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट हे याच्यापैकी कुठलंही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजेच 2.5 लाखाच्या उत्पन्नाची जी अट होती ती अट आता बदलण्यात आलेली आहे। जर तुमच्याकडे 2.5 लाखाच्या उत्पन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला जर तुमच्याकडे केशरी आणि पिवळं जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2.5 लाख जे उत्पन्न आहे, 2.5 लाखाच्या आत उत्पन्नाचा जो दाखला आहे तो तुम्ही नाही दिला तरी चालणार आहे। त्यानंतर 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजेच
एका कुटुंबातील पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच एका कुटुंबात 2 मुली असतील ज्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तरी सुद्धा चालणार आहे। तुम्ही जर एकाच कुटुंबातून येत असाल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता हे सगळे जे बदल आहेत हे बदल करताना अजित पवारांनी विधानसभेत असं म्हटलं होतं की राज्यातील दुर्बल घटकातील अधिकाधिक महिलांना आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचं जे जीवन आहे ते या योजनेमुळे सुसह्य होणार आहे। पण आता हे खरंच शक्य होणार आहे का? मध्य प्रदेश सरकारनं लाडली बहिणा ही जी योजना राबवली होती आणि मध्य प्रदेश सरकारला ज्या प्रकारे या योजनेचा लाभ झाला होता तसाच लाभ महाराष्ट्रातील सरकारला होणार आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आता मध्य प्रदेश सरकारनं या योजनेची जे निकष होते ते काय होते, मध्य प्रदेश सरकारनं ही योजना कशा प्रकारे राबवली होती ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मध्य प्रदेश सरकारनं जानेवारी 2023 म्हणजेच शिवराज सिंग चौहान यांचं सरकार असताना ही या योजनेची अंमलबजावणी केली होती, ही योजना सुरू केली होती। तेव्हा जे आहे या योजनेचं जे वय आहे ते 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता। त्याचबरोबर त्यांना सुरुवातीला 1000 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये रक्कम येणार होती, त्यानंतर ती वाढवून 1250 अशी करण्यात आली होती। त्याचबरोबर ती महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित असायला हवी होती आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं होतं आणि ती मध्य प्रदेशची रहिवासी असायला हवी होती। की जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश सरकारची जी योजना आहे आणि महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेमध्ये आपल्याला तेवढा मोठा फरक दिसतोय असं जाणवत नाहीये। पण मध्य प्रदेश सरकारला ज्या प्रकारे या योजनेचा फायदा झाला तसाच फायदा आता महाराष्ट्र सरकारला होईल का? तर हे आता आपल्याला या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे होते ते झाल्यावरच पाहायला मिळणार आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आता तहसील कार्यालयाबाहेर म्हणजेच ज्या महिला अर्ज करायला जात आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। काही महिलांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे दाखले उपलब्ध नाहीयेत। बऱ्याच प्रमाणात महिला असं म्हणत होत्या की आम्हाला जी मुदत आहे ती वाढवून द्यावी आणि ही मुदत आता सरकारनं वाढवलेली सुद्धा आहे। पण आता जे 1 जुलै आणि 15 जुलैपर्यंत ज्या महिला अर्ज भरतात, ज्या महिला फॉर्म भरतात त्यांच्या खात्यामध्ये 1 जुलैपासून पैसे येतात का आणि ऑगस्टपर्यंत ज्या महिला हा फॉर्म भरतात त्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतात का हे सगळं पाहून आता महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे या योजनेची अंमलबजावणी होणार आहे आणि कशा प्रकारे एकूणच महिलांचा या योजनेमध्ये प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय हे सगळं पाहून विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला या योजनेचा कसा फायदा होईल हे आपण बोलू शकतो। एकूणच हे सगळे मोठे बदल जे सरकारने या योजनेमध्ये केलेले आहेत हे तुम्हाला पाहून या योजनेबद्दल काय वाटतं? या योजनेचा लाभ खरंच तेवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना घेता येणार आहे का? याबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।